स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या टाईपचा होणार आहे, कारण मी सत्य घटनेबरोबरच त्यामागचं फॅक्ट, त्यामागचं रिअल सत्य हे सांगणार आहे। त्या रात्री वॉचमॅन सोबत नेमकं काय घडलं ते ऐका। रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते। नेहमी गजबजून असणारं हॉस्पिटल त्या रात्री रविवार असल्यामुळं म्हणजे सुट्टीचा दिवस होता म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये कोणीच नव्हतं। सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि ते हॉस्पिटल असंही जुनं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये आता पेशंट कमी येत होते, ॲडमिशन पण कमी होते। ICUच्या जवळची एक खोली, रूम नंबर 307, त्या खोलीमध्ये बऱ्याच दिवसापासून कोणत्याच पेशंटला ॲडमिट केलेलं नव्हतं। ती रूम, ती खोली एकदम सुनसान आणि धुळीनं माखलेली होती। त्यामध्ये मकड्यांचे जाळे तयार झाले होते। पेशंट कमी होते म्हणून पहिल्या 301, 302 याच रूममध्ये पेशंटला जास्त ॲडमिट करायचे, पण 307 नंबरची रूम ICUच्या जवळची त्यात कोणी ॲडमिट करत नसल्यामुळं त्याची साफसफाई पण होत नव्हती, म्हणून ती रूम एकदम जुनी आणि विचित्र वाटू लागली होती। त्या खोलीकडे कोणी जात नव्हतं, पण वॉचमॅनचं काम काय, सगळीकडे लक्ष ठेवायचं। वॉचमॅन त्या रूमकडे फक्त बघायचं, पण आतमध्ये जाऊन कधी त्यानं बघितलं नाही। एका रात्री 2 वाजता त्या वॉचमॅनची नजर त्या बंद असलेल्या 307 नंबर रूमकडे गेली। त्यानं बघितलं तर आपोआप दरवाजा उघडला। तो वॉचमॅननं अजून लक्ष देऊन बघितलं तर त्या रूममधून विचित्र आवाज येत होता। वॉचमॅन थोडासा समोर गेला आणि बघितलं तर त्याला दिसली एक विचित्र बाई। तिचा चेहरा लाल होता आणि डोळ्याच्या जागी 2 खड्डे होते। वॉचमॅनच्या कानावर त्या बाईचा रडण्याचा आवाज आला। वॉचमन जोरात ओरडला आणि तिथून पळून गेला व डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये जाऊन बसला। डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये पण कोणीच नव्हतं, त्याला समजत नव्हतं की काय करू। तो पुढे एका वॉर्ड मध्ये गेला, तिथे एक नर्स होती आणि तिच्यासोबत एक डॉक्टर होते। वॉचमॅननं घाई गडबडीत झालेला प्रसंग त्या डॉक्टरला आणि नर्सला सांगितला। डॉक्टरनी वॉचमॅनचा ताप चेक केला तर वॉचमॅनचा ताप 104 डिग्री झाला होता। रात्रीची वेळ होती, सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि त्यामध्ये हे भीतीचं वातावरण। वॉचमॅन सोबत डॉक्टर आणि नर्स पण घाबरायला लागले होते। वॉचमॅन अजूनही चळचळ कापत होता। कशीबशी सकाळ झाली आणि त्या परिसरामध्ये चर्चा सुरू झाली होती। लोक वेगवेगळे तर्क काढू लागले। एका आजोबाने सांगितलं की त्या खोलीमध्ये काही दिवसापूर्वी एक बाई मेली आणि तिची आत्मा त्या रूममध्ये, त्या खोलीमध्ये अजूनही भटकत आहे। पण खरंच तिथं भूत होतं का दुसरा काही प्रकार होता? त्या वॉचमॅनला मोठ्या डॉक्टरांनी तपासलं आणि मोठ्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्याला स्लीप पॅरालिसिस झाला। आता हे स्लीप पॅरालिसिस आहे काय? जेव्हा आपण झोपेमध्ये असतो तेव्हा आपला मेंदू हा जागा होतो। आपलं शरीर स्थिर असते, हलत नाही, पण मेंदू जागा असतो आणि त्याच अवस्थेमध्ये आपल्याला सावल्या दिसतात, आपल्याला विचित्र आवाज पण ऐकायला येतात आणि विशेष म्हणजे आपण मेलेल्या माणसांना नेहमी घाबरत असतो। आपल्या मनामध्ये मेलेल्या माणसाबद्दल भीती निर्माण झालेली आहे। भूत, आत्मा
ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये भरलेल्या आहेत. मग आपण त्यालाच भूत समजतो. पण ते भूत नसते, ते आपल्या मेंदूचा एक भ्रम असते. सिंपल शब्दामध्ये सांगतो, कायम आपल्या मनात असणारी भीती, त्यामध्ये अंधार, अजून एक गोष्ट म्हणजे बॉडी थकलेली असते. या सगळ्या गोष्टींमुळं आपला मेंदू इल्युशन्स तयार करतो. आपल्या भारतामध्ये अनेक वेळा मानसिक आजारालाच लोक भूतबाधा समजतात. इपिलेप्सी, सिझोफ्रेनिया, स्लीप डिसऑर्डर्स हे सगळे आजारांचे नाव आहेत. भूत किंवा आत्मा असं काहीही नाही. वर्षानुवर्ष चालत आलेली अंधश्रद्धा आणि त्यामुळे लोक डॉक्टरकडे कमी आणि झाडफूंक करणाऱ्याकडे जास्त जातात आणि मग परिस्थिती वाईट बनते. आर्थिक नुकसान तर होतेच होते, पण मानसिक नुकसान पण खूप जास्त प्रमाणात होते. मित्रांनो, भीती खरी असते पण भूत नाही. तुम्हाला काय वाटते? भूत असते का हे सगळा आपल्या मेंदूचा खेळ आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच फॅक्ट असलेल्या कथा मी घेऊन येत असतो आणि ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अंधश्रद्धेला बळी पडू नका.